तुम्ही महिलांसाठीचं काय विजन तुमचे? महिलांसाठी तुम्ही बरीचशी कामं जे म्हणतात, की त्यांच्या मुलांना शाळेच्या बचत गटाच्या माध्यमातून काही कामं केलेली आहेत. त्यांच्या मुलांना शाळेसाठीचे काही मदत तुम्ही करताय. ते कामं नेमकी काय आहेत आणि महिलांसाठी काय धोरण आहेत तुमचे? महिलांसाठी म्हणजे आमचं बचत गट आहे. ते कमीत कमी 500-600 महिला आमच्या एकत्र काम करतात. काम करायचं धोरण असं आहे, की आता समजा 4 बायका एकत्र आल्या, तर त्यांना एक टॉपिक म्हणजे मिळतो, की तुम्ही व्यवसाय कसा करणार. तर आम्ही सोपा घरगुती व्यवसाय त्यांना सांगितला, की तुम्ही 4 जणी एकत्र येऊन एकीने भाजी करा, एकीने चपात्या करा, एकीने वरण-भात असा करा. पूर्ण टिफिन तयार करा आणि तो तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे कसं एकटीला ते जमत नाही. मग कुणी जे बाहेर फिरतंय महिला, त्यांना सांगतो की तुम्ही डिलिव्हरी द्या. जे घरी स्वयंपाक छान करतात त्यांना आम्ही सांगतो तुम्ही भाजी करा. या प्रकारे भरपूर महिलांना आम्ही सहकार्य केले उद्योजकासाठी त्यांना. उद्योगाच्यासाठी. अजून काय उद्योग त्याचे? अजून म्हणजे आता बघायला गेलं तर हा भाग असा ग्रामीण असल्यामुळं बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर अशा उभ्या नाही आहेत. बरोबर. तर बचत गटाच्या थ्रू आम्ही असं केलं की काही जणांना महिलांना मुलांच्या शिक्षणासाठी प्रश्न पडतो किंवा माझ्या मुलांना शिक्षण कसं, बरोबर. मग त्यांना आम्ही मदत थ्रू आम्ही त्यांना थोडी मदत करतो त्यांच्या मुलाच्या एज्युकेशनसाठी किंवा कोणाच्या घरी कोणी आजारी पडलं तर त्यालाही आम्ही मदत करतो. म्हणजे ते एक हँड बाय हँड चालतं आमचं काम ते. आरोग्याच्या प्रश्नाकडेच मला यायचं होतं. म्हणजे आरोग्याचा प्रश्न पण महत्त्वाचा आहे. त्या आरोग्याच्या प्रश्नासाठी नेमकं आपण काय आत्तापर्यंत काम केलेलं आहे आणि पुढे काय करणार आहोत? ग्रामपंचायत आरोग्य केंद्र आम्ही उभारलेलं होतं. बरं केलं. आमच्या ग्रामपंचायतीतच आरोग्य केंद्र होतं, पण ते छोट्या लिमिटमध्ये. बरोबर. आता आमच्या समस्या म्हणजे जास्त वाढल्यात आणि या भागात तसं आरोग्य केंद्र नाहीये. पालिकेचं. मग आम्हाला आमचं लक्ष आहेच आहे की इथं एक मोठं हॉस्पिटल उभारण्याचं स्वप्न आहे आमचं. जे एम्युनिटी स्पेस आहे ती यूज कसे करायचे, तर आम्ही हॉस्पिटल थ्रू ते यूजमध्ये आणणार आहेत. की या भागाला जवळपास जवळ हॉस्पिटलच नाही आणि इमर्जन्सी सगळ्यांवर येते. असं वाटतं जवळ हॉस्पिटल असलं तर युजफुल असतं आपल्याला. दुसरा जो काही आपला हा सगळा भाग आहे उंडरी, हांडेवाडी वगैरे, इथं मोठ्या प्रमाणावरती रात्रीच्या वेळेला पण कामावरून येणाऱ्या महिला वगैरे असतात. किंवा म्हणजे आय-टी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक पण इकडे बऱ्यापैकी राहतात. त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय उपाययोजना नेमक्या आपल्या? तसं बघायला गेलं तर ज्यावेळेस ग्रामपंचायत छोटा भाग होता त्यावेळेस आम्ही रात्रीचं पोलीस राऊंड्स मारायला सांगायचो. म्हणजे आम्ही रिक्वेस्ट करायचो की आमच्या भागात खरं गरज आहे, कारण त्यावेळेस बऱ्याचशा भागात लाईटची सोय नव्हती. नंतर आम्ही लाईटच्या सोय आणल्या की बाबा आता महिला या टायमिंग महिला बघायला गेलं तर रात्रीच्या 1:30-2 वाजता आल्या तरी त्यांना फील व्हायला पाहिजे की मी सेफ आहे. त्या हिशोबाने आम्ही पोलिसांना रिक्वेस्ट केली की बाबा तुमच्या 2-3 राऊंड तरी आमच्या एरियामध्ये व्हायला हव्यात. तर आता बघायला गेलं तर हा भाग सेफच आहे, तसा काही हे नाही. पण अजून आम्हाला वाटतं की अजून सेफ्टी वाढावी. तुम्ही राजकारणामध्ये आहात, समाजकारणामध्ये हे आहेत, पण राष्ट्रवादी पक्षच का निवडला तुम्ही? आम्ही पहिल्यापासून राष्ट्रवादी बरोबरच आहोत. मी बॉर्न अँड बॉट राष्ट्रवादीतच आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच आम्ही. ज्यावेळेला आपण म्हणतोय की राजकारणामध्ये महिलांना तसं घरकाम पण बघावं लागतं, समाजकारण पण आहे राजकारण करताना. हा ताळमेळ कसा, घर आणि राजकारण हा ताळमेळ कसा तुम्ही तसं पाहायला गेलं तर महिला काही करू शकतात. घर सांभाळू शकतात, त्याप्रमाणे बाहेर पण सांभाळू शकतात. आमच्या घरात असं नाही की तुम्ही घरातच बसायचं, घरकाम करायचं. आमचं फॅमिली बघितली तर खूप फॉरवर्ड विचाराचे आहेत, की तुम्ही घरी बसून तुम्ही वेळ नका वायाला घालू. तुम्ही लोकांची मदत करा. आता पाहायला गेलं तर कुठली महिला जर अधिकारी असेल किंवा कुठल्या पदावर असेल तर ते इझिली बोलू शकतात, भेटू शकतात, त्यांच्या प्रॉब्लेम्सचा सांगू शकतात. त्यामुळं मला अशी आवड निर्माण झाली की महिलांमध्ये जाऊन बसणं, त्यांच्याबरोबर त्यांच्या समस्या जाणणं. आता त्याप्रमाणे बघायला गेलं तर आमच्या इथं पाण्याच्या समस्या आहेत. त्याप्रमाणे घरातल्या पण भरपूर अशा महिलांच्या समस्या असतात, जे आम्ही लोकं हँडल करू शकतो. बरोबर. जे बचत गटातून थ्रू म्हणा, नाही तर माझं वैयक्तिक अशी आवड आहे की मी महिलांपर्यंत पोहोचून त्यांची मदत करते. असं नाही की सरपंच होते म्हणून, सरपंचच्या आधी सुद्धा मी महिलांची मदत करत होते.